श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट्स टेक्स्टबुकमधील लेसननुसार तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवरती भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. इंग्लिश टेक्स्टबुक लेसन नंबर 2.1 सॉन्ग ऑफ वीकडेज. सॉन्ग काय आपण वाचूया. क्लॅप युअर हँड्स अँड सिंग अलॉंग, 7 days मेक लर्निंग स्ट्रॉंग. संडे इज अ हॉलिडे, रेस्ट इज बेस्ट, फॅमिली टाइम अँड वेलकम गेस्ट. मंडे इंग्लिश स्टोरी वी रीड, पोएम्स न्यू वर्ड्स लर्न विथ स्पीड. Tuesday maths numbers we play, add and subtract in a happy way. Wednesday science plants we grow, leaves are green and rivers are flow. Thursday is social studies, maps so wide, state and countries side by side. Friday art and colors we show, drawing and painting rainbow glow. Saturday music song we sing, playing dancing everything. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इंग्लिश टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 2.1 सॉन्ग ऑफ वीकडेज, पोएम युनिट नंबर 2. मित्रांनो, अगोदर आपण पोएम समजून घेऊया आणि नंतर त्याचे क्वेश्चन आन्सर बघूया. चला आपण स्टार्ट करूया. तर 2.1 मध्ये युनिट नंबर 2 मध्ये काय दिले, सॉन्ग ऑफ वीकडेज असे ही पोएम आहे. तर काय दिले याच्यामध्ये, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, काय विचारले, नेम्स ऑफ द डेज ऑफ द वीक, म्हणजे आठवड्याचे कोणते कोणते डेज आहेत त्याची नावं तुम्हाला माहित आहेत का, तर ते लिहायचे. तर नावं काय आहेत म्हणजे त्याच्यामध्ये, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, अशा प्रकारे वीक डेची आपण नावं लिहू शकतो. नेक्स्ट काय दिलं याच्यामध्ये, विच इज युअर फेवरेट डे अँड वाय, म्हणजे तुमचा फेवरेट डे, म्हणजे संडे पासून ते सॅटरडे पर्यंतचा तुमचा फेवरेट डे कोणता आहे तो लिहायचा आहे आणि तो का तुमचा फेवरेट आहे असं लिहायचं. तर नॉर्मली संडे हा सगळ्यांचा फेवरेट डे असतो. का, कारण संडेला हॉलिडे असतो, सुट्टी असते सर्वांना, त्यामुळे संडे हा नॉर्मली सगळ्यांचा फेवरेट डे असतो. ठीक आहे. तर आपण आता पोएम बघूया पुढे. लिसन अँड सिंग. ठीक आहे. क्लॅप युअर हँड्स अँड सिंग अलॉंग, 7 days मेक लर्निंग स्ट्रॉंग. म्हणजे काय दिलं इथे, क्लॅप युअर हँड्स, इथे बघा चित्रात दिल्याप्रमाणे सगळे लोक टाळ्या वाजवतात, कोण वरती हात करून करते, कोण खाली हात करते, अशा प्रकारे क्लॅप युअर हँड्स म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवा. सिंग अलॉंग म्हणजे गाणे म्हणे तुम्ही टाळ्या वाजवायच्या. 7 days मेक लर्निंग स्ट्रॉंग म्हणजे 7 days म्हणजे आठवड्याचा, वीक मध्ये पूर्ण डेज किती असतात, 7 days असतात. तर 7 days मेक लर्निंग स्ट्रॉंग म्हणजे पूर्ण 7 दिवसामध्ये तुम्ही जे काय शिकता ते स्ट्रॉंगली शिकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलंय, संडे इज हॉलिडे, रेस्ट इज बेस्ट, फॅमिली टाइम अँड वेलकम गेस्ट. तर संडे पहिला डे कुठचा आहे तो वीक मध्ये, संडे. तर संडे इज हॉलिडे म्हणजे संडेला सुट्टी असते. रेस्ट इज बेस्ट म्हणजे काय असतं सुट्टी दिवशी, रेस्ट इज बेस्ट म्हणजे आराम करणे सगळ्यात बेस्ट असतं. ठीक आहे. तर काय दिलं, फॅमिली टाइम अँड वेलकम गेस्ट म्हणजे संडे हा काय असतं, फॅमिली टाइम असतो, म्हणजे आपण फॅमिलीला वेळ देतो संडेला घरी राहून. आणि वेलकम गेस्ट म्हणजे संडेला नॉर्मली गेस्ट येतात एक दुसऱ्याच्या घरी. ठीक आहे. अशा प्रकारे हे संडेचं दिले. नेक्स्ट काय आहे, मंडे. मंडे इंग्लिश स्टोरी वी रीड, पोएम न्यू वर्ड्स लर्न विथ स्पीड. म्हणजे मंडेला काय असतं स्कूलमध्ये, इंग्लिश स्टोरी वी रीड म्हणजे आपण इंग्लिशच्या स्टोरी वाचतो, रीड करतो. पोएम्स न्यू वर्ड्स लर्न विथ स्पीड म्हणजे स्पीड म्हणजे खूप फास्ट मध्ये आपण पोएम्स आणि न्यू वर्ड्स लर्न करतो मंडे. ठीक आहे. नंतर काय आहे, ट्यूजडे. ट्यूजडेला काय आहे, ट्यूजडे मॅथ्स नंबर वी प्ले, ऍड अँड सबस्ट्रॅक्ट इन अ हॅपी वे. ट्यूजडेला काय होतं, मॅथ्स सब्जेक्ट, मॅथ्सचे नंबर्स वी प्ले म्हणजे आपण ट्यूजडेला मॅथ्सच्या नंबर सोबत खेळतो, म्हणजे नंबरचे आपण गेम खेळतो. ऍड अँड सबस्ट्रॅक्शन, ऍड म्हणजे प्लस अधिक आपण करतो ते, आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. इन अ हॅपी म्हणजे आनंदामध्ये आपण काय करतो, वजाबाकी शब्दांचं, त्या नंबरचे आपण सगळं वजाबाकी किंवा ऍड, सबस्ट्रॅक्शन किंवा ऍड आपण करतो हॅपी वे मध्ये. ठीक आहे. नंतर काय दिले, वेनसडे. वेनसडे सायन्स प्लांट्स वी ग्रो, लिव्स आर ग्रीन अँड रिव्हर्स फ्लो. तर वेनसडेला काय असतं, सायन्सचा सब्जेक्ट. तर सायन्स प्लांट्स वी ग्रो म्हणजे सायन्स काय ते चित्रामध्ये दिल्याप्रमाणे, प्लांट्स वी ग्रो म्हणजे झाडं लावतो आपण, प्लांट्स वी ग्रो. लिव्स आर ग्रीन अँड रिव्हर्स आर फ्लो. लिव्स आर ग्रीन म्हणजे झाडांची जी पानं आहेत ती सगळी कशी आहेत, हिरवी आहेत. आणि रिव्हर्स फ्लो म्हणजे ही रिव्हर जी दिली त्याच्यामध्ये ही फ्लो करते म्हणजे वाहते. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, थर्सडे.
थर्सडे इज सोशल स्टडीज, मॅप सो वाईड, स्टेट अँड कंट्रीज साइड बाय साइड. थर्सडेला काय सोशल स्टडीज असतं. तर मॅप सो वाईड म्हणजे चित्रामध्ये दिल्याप्रमाणे तो मॅपचा जो ह्या दिलेला आहे गोळा, याच्यामध्ये काय दिलंय वाईड, मॅप सो वाईड म्हणजे मोठा मॅप आहे. स्टेट अँड कंट्री साइड बाय साइड म्हणजे ह्याच्यात बाजूबाजूला काय दिले म्हणजे स्टेट्स अँड कंट्रीज सगळ्या याच्यावरती दिलेल्या आहेत मॅप्स वरती. जसं आपण मॅप बघितल्यावर त्याच्यावर सगळ्या आजूबाजूला स्टेट्स आणि कंट्रीज आपल्याला दिसतात. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं याच्यामध्ये फ्रायडे. फ्रायडे आर्ट अँड कलर्स वी शो, ड्रॉइंग अँड पेंटिंग रेनबो ग्लो. तर फ्रायडेला काय होतं आर्ट डे आहे. तर आर्टला कलर्स वी शो काय करतो आपण कलर्स शो करतो दाखवतो किंवा बघतो. ड्रॉइंग अँड पेंटिंग रेनबो ग्लो म्हणजे रेनबो आपण ड्रॉ करतो आणि त्याला पेंट करतो कलर करतो. रेनबो किंवा हे जे चित्र दिले वेगवेगळे ते आपण ड्रॉ करतो आणि त्याला पेंट करतो. त्यामुळे काय होतं रेनबो ग्लो होतो पेंट केल्यानंतर. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले सॅटरडे. सॅटरडे म्युझिक सॉन्ग वी सिंग, प्लेइंग डान्सिंग एव्हरीथिंग. सॅटरडेला काय असतं म्युझिक गाणे सुनतो ऐकतो आपण. ठीक आहे. सॉन्ग वी सिंग म्युझिक आपण ऐकतो आणि गाणे बोलतो सिंग करतो आपण. ठीक आहे. म्युझिक आपण गाणे बोलतो आणि प्लेइंग डान्सिंग एव्हरीथिंग म्हणजे आपण त्या संडेला सॅटर्डेला काय करतो म्युझिक गाणी ऐकतो, गाणी म्हणतो, प्लेइंग करतो म्हणजे खेळतो, डान्सिंग करतो. अशा प्रकारे आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी करतो एव्हरीथिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही आपण पोएम बघितली. मित्रांनो आता आपण ही जी पोएम बघितली सॉन्ग ऑफ वीक डे ची क्वेश्चन आन्सर बघूया. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन काय याच्यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग बाय युजिंग गिवन साऊंड्स म्हणजे जे साऊंड दिले त्याचं यूज करून आपल्याला प्ले वर्ड्स बनवायचे. ठीक आहे. तर मी तुम्हाला दाखवतो ते लिहून. कम्प्लीट द फॉलोइंग बाय युजिंग गिवन साऊंड्स. खाली दिलेलं जे एक्झाम्पल दिलेलं आपल्याला EST चा जोडून तो शब्द तयार होतो तो आपल्याला लिहायचा. ते काय होतं बेस्ट. पुढे काय दिले PL जर ऍड करून शब्द कोणता तयार करू शकतो आपण प्ले. अशा प्रकारे अजून आपण शब्द दिलेले त्याच्यामध्ये लिहून. तर बेस्ट, रेस्ट, गेस्ट अशा प्रकारे तुम्ही इथे EST जोडून शब्द लिहू शकता. नेक्स्ट काय दिले PL जोडून आपण काय काय शब्द लिहू शकतो तर प्ले, प्लांट, प्लीज अशा प्रकारे हे शब्द लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे डिस्कस विथ युअर टीचर अँड फ्रेंड्स म्हणजे तुमच्या टीचर सोबत आणि फ्रेंड सोबत डिस्कस करा म्हणजे बोला. ह्याच्याबद्दल काय दिले फर्स्ट क्वेश्चन विच सब्जेक्ट डू यू लाईक द मोस्ट आणि व्हाय म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता सब्जेक्ट आवडतो आणि का आवडतो ते आपल्याला लिहायचं. त्याचा आन्सर आपण काय लिहू शकतो आय लाईक इंग्लिश सब्जेक्ट. आता इथे मला इंग्लिश आवडतो म्हणून मी इंग्लिश लिहिले. तुम्ही तुमचा आवडता सब्जेक्ट ते लिहू शकता आणि तो सब्जेक्ट का आवडतो त्याचा रिझन आपल्याला लिहायचा. तर आय लाईक इंग्लिश सब्जेक्ट. तर इंग्लिश का आवडतो बिकॉज इट्स टेक्स्ट बुक हॅज सो मेनी स्टोरीज, द न्यू इंटरेस्टिंग वर्ड्स अँड पिक्चर्स म्हणजे इंग्लिशच्या टेक्स्टबुक मध्ये काय असतं सो मेनी स्टोरीज आहेत आणि न्यू इंटरेस्टिंग वर्ड्स आहेत आणि पिक्चर्स आहेत म्हणजे भरपूर असे पिक्चर्स आणि स्टोरीज त्या इंग्लिशच्या बुक मध्ये आपल्याला दिलेल्या असतात. त्यामुळे मला इंग्लिश हा सब्जेक्ट आवडतो. अशा प्रकारे आपण याचं आन्सर लिहिलो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय व्हॉट डू यू डू इन द मॅथ्स क्लास म्हणजे मॅथ्सच्या क्लासमध्ये तुम्ही काय करता. तर काय लिहिलं आन्सर लिहू शकतो आपण इन द मॅथ क्लास वी प्ले विथ नंबर्स म्हणजे आम्ही काय करतो नंबर सोबत खेळतो. वी प्ले विथ नंबर्स. वी डू ऍडिशन अँड सबट्रॅक्शन आपण काय करतो ऍडिशन म्हणजे प्लस आणि सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी किंवा प्लस आणि मायनस इन अ हॅपी वे म्हणजे खूप आनंदामध्ये आम्ही काय करतो नंबर सोबत खेळतो. प्ले विथ नंबर्स आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करतो. प्लस मायनसचे आम्ही गणित सोडवतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय वाय डू वी टेक रेस्ट ऑन संडे म्हणजे संडेला आपण का रेस्ट घेतो. वाय डू वी टेक रेस्ट ऑन संडे त्याचा आन्सर काय लिहायचंय वी टेक रेस्ट ऑन संडे सो दॅट वी डू ऑल अवर वर्क थ्रू आउट अ वीक विथ फुल ऑफ एनर्जी म्हणजे काय आपण रेस्ट का घेतो संडेला कारण वी डू ऑल अवर वर्क म्हणजे आपलं जे काय काम असेल ते आपण थ्रू आउट द वीक म्हणजे आठवड्याचं पूर्ण जे काय काम असतं ते आपण संडेला म्हणजे संडेला आपण आराम केल्यामुळे काय होतं की नेक्स्ट वीक मध्ये जे आपण काम असतं आपलं जे थ्रू आउट द वीक विथ फुल ऑफ एनर्जी म्हणजे आपण पूर्ण एनर्जीने आपण काम करू शकतो. कुठे पूर्ण वीक मध्ये म्हणजे मंडे पासून ते सॅटर्डे पर्यंत आपण वीक मध्ये फुल ऑफ एनर्जीने काम करू शकतो म्हणून आपण संडेला आराम करतो एक दिवस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय कम्प्लीट द फॉलोइंग मध्ये काय दिलंय इथे
संडे, संडेच्या नंतर काय येतं तर मंडे, ट्यूजडे. तर इथे मंडेला आपल्याला ब्लँक दिलेलं, तर आपण इथे आन्सर लिहिलेलं आहे मंडे. संडे, मंडे, ट्यूजडे. नेक्स्ट काय इथे मंडे ट्यूजडे नंतर इथे ब्लँक दिले, तर आपण इथे आन्सर काय लिहिलंय वेनसडे. तर मंडे ट्यूजडे वेनसडे, मंडे ट्यूजडे नंतर काय येतं वेनसडे. आपल्याला हे आपण कम्प्लीट केलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, राईट व्हॉट यू डू. म्हणजे तुम्ही काय करता ते लिहायचं आहे. राईट व्हॉट यू डू. इन द आर्ट क्लास, म्हणजे आर्टच्या क्लासमध्ये तुम्ही काय करता ते लिहायचं. तर काय करतो आपण, वी ड्रॉ, पेंट और डू क्राफ्ट वर्क. म्हणजे काय करता, वी म्हणजे आपण, आम्ही काय करतो ड्रॉ करतो, काय चित्र ड्रॉ करतो, पेंट करतो आणि क्राफ्टचं वर्क करतो, म्हणजे क्राफ्टच्या वस्तू बनवतो. तर ही आर्टच्या क्लासमध्ये आपण या सगळ्या गोष्टी करतो. नेक्स्ट काय दिलंय, इन द स्पोर्ट्स क्लास. स्पोर्ट्सच्या क्लासमध्ये तुम्ही काय करता, म्हणजे जेव्हा स्पोर्ट्स असतो, स्पोर्ट्स डे असतो, त्या काय करतो आपण, वी प्ले गेम्स. म्हणजे स्पोर्ट्सला आम्ही काय करतो, गेम्स खेळतो. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं इथे, लिस्ट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. म्हणजे पोएम मधले आपण रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. तर कोणते कोणते पोएम मध्ये रायमिंग वर्ड्स आहेत, अलॉंग, स्ट्रॉंग, बेस्ट, गेस्ट, रीड, स्पीड, प्ले, वे, ग्रो, फ्लो, वाईड, साईड, सिंग, थिंग. अशा प्रकारे हे आपण रायमिंग वर्ड्स पोएम मधले लिहिलेले आहेत. इथे पोएम मध्ये दिलेले आहेत बघा, आपण बघू शकतो याच्यामध्ये. रेस्ट, बेस्ट, रायमिंग वर्ड जे आपण वाचले ते पोएम मध्ये ते आपण दिलेले आहेत. बघूया बघा, अलॉंग, स्ट्रॉंग, बेस्ट, गेस्ट, रीड, स्पीड, प्ले, वे, ग्रो, फ्लो, वाईड, साईड. नेक्स्ट काय दिले, शो, ग्लो, सिंग, थिंग. तर हे आता जे आपण जे बघितले याच्यामध्ये लिहिलेले ते इथून पोएम मधूनच लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण बघूया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं इथे, थिंक अँड डिस्कस. म्हणजे थिंक आणि म्हणजे विचार करा आणि डिस्कस करा. ठीक आहे. काय दिले, इमॅजिन यू आर बटरफ्लाय. म्हणजे काय करायचं आहे, इमॅजिन करायचं की आपण बटरफ्लाय आहोत. हाऊ विल यू स्पेंड युअर डे. तुम्ही तुमचा दिवस कसा घालवाल. इफ आय वुड अ बटरफ्लाय आय वुड वेक अप. आता इथे क्वेश्चन काय दिलेलं आहे, इमॅजिन यू आर बटरफ्लाय. म्हणजे आपल्याला इमॅजिन करायचं आहे की आपण काय आहोत, बटरफ्लाय आहोत, फुलपाखरू आहोत. हाऊ विल यू स्पेंड युअर डे, म्हणजे आपण आपला दिवस कसा घालवू. तर त्याचा आन्सर आपण काय लिहू शकतो, इफ आय वुड अ बटरफ्लाय, म्हणजे जर मी फुलपाखरू असेल, आय वुड वेक अप, आणि मी सकाळी उठेन, अर्ली अँड फ्लाय फ्रॉम फ्लॉवर्स टू फ्लॉवर. मी सकाळी लवकर उठेन आणि काय करेन, फ्लाय म्हणजे उडेन, फ्रॉम फ्लॉवर्स टू फ्लॉवर, म्हणजे या फुलावरून त्या फुलावरती असं उडत जाईन. आणि काय करेन, अँड ड्रिंक स्वीट नेक्टर. नेक्टर म्हणजे काय, गोड अमृत किंवा मध. ठीक आहे. म्हणजे फुलावर या फुलावरून त्या फुलावरती उडत, ड्रिंक स्वीट नेक्टर म्हणजे फुलांचा जो मध असतो किंवा स्वीट हे असतं नेक्टर, ते मी पिन, नेक्टर ऑफ इट. ठीक आहे, फुलामधला. आय वुड एन्जॉय द फ्रेश एअर अँड ब्राईट सनशाईन. म्हणजे मी काय करेन, एन्जॉय करेन फ्रेश एअर म्हणजे वातावरणाची सकाळची मॉर्निंगची जी फ्रेश हवा असते, आणि ब्राईट सनशाईन म्हणजे सकाळचा जो मॉर्निंगचा जो उजेड असतो, सनशाईन, ते मी एन्जॉय करेन. आय वुड प्ले विथ माय बटरफ्लाय फ्रेंड्स. आणि मी माझ्या बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू फ्रेंड सोबत खेळेन. अँड ॲट द इव्हनिंग आय वुड स्लीप ॲट द सेफ प्लेस. सेफ प्लेस म्हणजे एखाद्या सेफ्टी जागेवरती किंवा सेफ प्लेसवरती मी रात्री झोपेन, इव्हनिंग प्लेसला. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याचं आन्सर लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, फाइंड अँड रीड अ लाऊड ग्रुप्स ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस फ्रॉम द पोएम. म्हणजे पोएम मधले आपल्याला काय लिहायचे आहेत, अ लाऊड ग्रुप्स ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांचे ग्रुप लिहायचे आहेत आणि फ्रेजेस लिहायचे आहेत. तर आपण इथे काय एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, फॅमिली टाइम. फॅमिली टाइम हा एक शब्द आहे. तर अशा प्रकारे आपण पोएम मध्ये काय काय शब्द आहेत ते आपण लिहूया इथे, लिहिले बघा. रेस्ट इज बेस्ट, स्टोरी वी रीड, लर्न विथ स्पीड, नंबर्स वी प्ले, लीव्स आर ग्रीन, स्टेट्स अँड कंट्रीज, कलर्स वी शो, सॉन्ग वी सिंग. अशा प्रकारे आपण हे शब्द फ्रेजेस लिहिले आहेत पोएम मध्ये. हे सगळे शब्द पोएम मधले आहेत.